नमस्कार मित्रांनो, आज सकाळचे 6:45 वाजलेत आता आणि आपल्याला जायचं आहे बंगल्याकडच्या शेताला. कारण बंगल्याकडच्या शेताला बोरवेल आहे आपला. तर बोराचं पाणी उसाला त्याने कितपत दिलं आहे हे पण आपल्याला बघायचं आहे. म्हणून आपल्याला आज बंगल्याकडच्या शेताला जायचं आहे. तिकडे आमच्या उसाची लावणी तिकडे पण आहे. तर त्या लावणीचं काय तयारी आहे ना ते आपण बघायचं आहे आपल्याला. आणि चला जाऊया मग बंगल्याकडच्या शेताला जाऊया. मित्रांनो, ही आजची सकाळ आहे आणि इथं बघा मस्त एक झाड, पूर्ण झाड फुलांनी प्रफुल्लित झालेलं आहे. तुमच्या लक्षात येईल, हे बघा झाडाचं पूर्ण फुलामध्ये रूपांतरित झालेलं आहे. पूर्ण झाड हे फुलामध्ये रूपांतरित झालेलं आहे. हे ॲक्च्युली जंगली झाड आहे. कसलं झाड आहे सुधाकर? जंगली झाड आहे आणि भगवान सूर्यनारायण आलेले आहेत. हे बघा, त्यांचं पण स्वागत करूया. दिसत असतील तुम्हाला. असे भगवान सूर्यनारायण आज उगवलेले आहेत आणि हे त्या झाडाचं दृश्य आहे. हे बघा, हां, हे असे सूर्यनारायण उगवले आहेत. आता चालू आहे शेताकडे. इथे माझा मित्र सुधाकर आलेला आहे. हा बघा सुधाकर, हा गावीच असतो, ट्रॅक्टर चालतो. हे सुधाकरचं घर आहे. त्याचे वडील पण दारामध्ये थांबलेले आहेत, त्यांना पण घेतो मग. आणि हा सुधाकर आणि मी. आता मी चाललो शेताकडे. सुधाकरला नंतर येऊन भेटतो. तुम्ही सुधाकरशी. सुधाकर नंतर मला भेट रे, काम आहे तुझ्याकडे. ओके. ठीक आहे. तर मित्रांनो, आता मी आलो आहे शेतामध्ये. इथे बघा गाडी उभी केली. इथं बाजूलाच एक विहीर आहे. ती विहीर पण तुम्हाला दाखवतो. पाण्याची विहीर आहे. इथे पाणी भरलेली असायची आणि ही विहिरीमध्ये वर चढण्यासाठी अशा तारा लावून ना पायऱ्या बनवल्यात आणि ह्या विहिरीमध्ये आम्ही आंघोळ करायचो. आता अजून एक बाजूला विहीर आहे, ती पण तुम्हाला दाखवतो. तर ती पण बघूया चला मित्रांनो. ती इथेच बाजूला विहीर आहे. ही बघा, ही ती समोरची विहीर आहे. इथे आपल्याला जायचं आहे. ती पण विहीर तुम्हाला दाखवतो. आणि शेतामध्ये आलो आहे आता. अजून एक मला वाटतं 5 मिनटावरती आपली बोरवेल आहे. ती बोरवेल पण कवर करूया. ती बोरवेल तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीनं बोरवेलचं पाणी उसाला ते लोक ठिबकनं पाजवतात की पाठानं पाजवतात हे आपल्याला आता सध्या तरी माहिती नाही आहे. तर मित्रांनो, ही विहीर बघून झाल्यानंतर आपण पुढच्या शेताला जाऊया. ते तुम्हाला दाखवतो मी. आणि आता मक्याचं पीक पण ह्या विहिरीच्या बाजूला घेतलेलं आहे. मका लगभग आता तो काढण्यासाठी तयार झालेला आहे. मला वाटते मक्याचे कणस आहेत ना, ते बरेच कणस काढलेले आहेत आणि बाकीचा जो मक्याचा धाट आहे ते जनावरांच्या खाण्यासाठी वापरते. ही ती विहीर आहे मित्रांनो. विहिरीजवळ आलो आपण. असं चारी बाजूनं बंद केलं आहे की लहान मुलं इथं पोहायला येतात, कोणताही अपघात होऊ नये म्हणून त्यांनी हे असं बनवलेलं आहे. विहिरीला चारी बाजून पॅक केलेलं आहे. तुम्हाला दिसतं आता. बघा, इथं टाळासुद्धा लावलेत त्यांनी विहिरीला. आणि आता आपण विहिरीचा व्ह्यू घेऊया. ही पायऱ्या आहेत, इथून वाट आहे. मुलं येऊन मस्ती करतात म्हणून ह्या विहिरीला चारी बाजून त्यांनी जाळी लावलेली आहे. ही बघा जाळी तुम्हाला दिसत असेल. आणि विहीर ह्याच्यामध्ये आम्ही पोहायला यायचो. हे बघा, ती लहान मुलं प्लास्टिकचे कॅन घेऊन ना विहिरीमध्ये उडी मारतात. ती कॅनसुद्धा अजून पण विहिरीत पडलेली आहेत. हे असा विहिरीचा नजारा आहे मित्रांनो. आणि हे विहिरीच्या बाजूला मक्याचं शेत आहे. ह्याचा मका सगळा काढला आहे. काही दिसतात, काही कणसं आहेत बघा. इथे दाखवतो तुम्हाला. हे बघा, तयार झालेला आहे हे सर्व मका. आता हे कणस जनावरांच्या चाऱ्यामध्ये घालण्यासाठी वापरतात. बाजारात नेऊन विकतात. कारण शेतामध्ये जेवढं उत्पन्न झाले ते इथले शेतकरी मार्केटला घेऊन जातात. इथे 2-3 लोकल मार्केट पण आहेत आणि बेळगावला घेऊन जाऊन मार्केट यार्डमध्ये हे लोक शेतातले उत्पन्न सेल करतात. फक्त मक्याच नाही तर इतर जसे की आंबे म्हणा, आंब्याच्या कैरी म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी शेतकरी बाजारात नेऊन विकतात. ते इथून सेल करत असतात असे. आता आपण पुढच्या साईडला एक बकऱ्यांचा कळप आहे. धनगराची मेंढरं आहेत, ते अजून सुटलेले नाहीत मला वाटतं. तिथं जाऊया. बघूया, त्यांचा कुत्रा नसेल तर पुढे जाऊन त्याचे शूट करतो. कोण असेल तर बघूया आपण. तुम्हाला दिसेल बघा, इथे दाखवतो मी तुम्हाला व्हिडिओ जरा. हा बघा, हा तो कळप आहे. दूर आहे जरा माझ्यापासून.
जातो, एक 5 मिनटासाठी आहे, अंतरावर आहे, 5-10 मिनटाच्या. तिकडे गेल्यानंतर ना तुम्हाला दाखवतो तो कळप आहे. त्यांचा कुत्रा नसायला पाहिजे, मला कुत्र्याची भीती वाटते खूप. कारण परवा माझ्या शेतामध्ये गेलो होतो, तिकडे त्याचे 2 कुत्रे होते आणि एकदम ते अंगावर आले. म्हणून मित्रांनो ना मी कुत्र्याच्या भीतीने ना त्या धनगराने, कारण त्यांना शेतात राहायचं असतं ना, तर ते लोक आपल्यासोबत सुरक्षेसाठी म्हणजे कुठली जनावरं वगैरे येतात, कारण ते शेतामध्येच ती तंबू बांधून धनगर थांबतात ना. तर रात्रीचं ना मोठी जनावरं येतात आणि तुम्हाला सध्या तरी माहिती आहे बिबट्याची इकडे भरपूर दहशत आहे रात्रीचं. मग धनगर आहेत ना मेंढरांसाठी कुत्री बाळगतात सुरक्षेसाठी, त्यासाठी ते कुत्रा आहे. त्याचा कुत्रा दिसतोय मला इथून. तो कुत्रा आता काय करतोय माहिती नाही. हे कुत्रा आहे काय ग? कुत्रा, त्याला आवाज द्या कुत्र्याला. बघा तो कुत्रा बसला इथे. हा बघा, मला कुत्र्याचीच भीती वाटते. येऊ का? चावल रे. ही बघा धनगरांचा कळप आहे ते, त्यांनी बसवले तिथे, बकरी बसवलेत ह्या शेतकऱ्यांनी. तो पण तुम्हाला दाखवतो. हा बघा असा मस्त कळप आहे यांचा. किती बकऱ्या आहेत बाळा? ही 100 सोडला ना? अरे तुझं पाडवलं रे बकऱ्यानी, बाहेर जातील बघ त्याच्यातून. मस्त असं बकरी तर बसले. आता किती वाजता जाणार तू इथून? कुत्र्याला बांधला आहेस? अरे बापरे, डेंजर वाटतोय. काय नाव आहे त्याचं? हा काय बोललास? खंड्या, खंडोबा. अच्छा, काय नाव तुझं बाळा? निंगाप्पा. कुठल्या गावचा? मग अरे मग कामताकडे पण तुमची लोक याची आहे तर सलामवाडीची धनगर येऊन थांबले तिकडे. मग एवढी कमी कशी बकरी? कमी केलाय? हां हां हां. बकऱ्यांचा कळप मित्रांनो, 100 बकऱ्यांचा कळप आहे, तुम्हाला दिसत असेल. आणि कुत्र्याचं नाव त्याने खंडोबा ठेवलं आहे. आता कुठे जाणार तू चारायला आहे ना? कुठे झालं इथलं काम इथलं? ओके. आणि मग आता याच्यानंतर इथं बघा एक विहीर पण आहे, ओसांड विहीर. याच्यामध्ये झाड पण आहे, विहिरीचं तर काटेचं झाड आहे, सुकून पडलंय. नाश्ता झाला का रे? अजून नाश्ता केला नाहीस? केव्हा करायचं रे बाळा? 9:15 वाजले, भाकर खाला नाहीस अजून? पप्पा न्यारी कधी करणार तू? 10 वाजता न्यारी करणार आहे. मग दुपारचं जेवण? ओके. तू एकटाच घेऊन जाणार आहे ना सगळ्यांना? पप्पा येणार आहेत काय? हां हां. बरी आहेत रे बकरी तुझी. आज बेटा बकरी किती आहे त्याच्यामध्ये? 100 मेंढी नाही, शेळी शेरड ती कमी आहेत. छान आहे रे, मस्त केलायस. धनगरांचा संसार उघड्यावर असतो म्हणतात ते काही खोटं नाही आहे. किती स्ट्रगल करतात ही लोक. आई काय जेवण करायलीस? भाकरी न्याहारीची तयारी?
अरे बाबू अजून एक आतमध्ये बसलाय, बाहेर गेले का? बघा हे लोक इथे उघड्यावर राहून जेवण करतात, आपली लाईफ सर्वाइव्ह करतात. बाळा तू शाळेला नाही जात? जातोस ना? आणि त्या आई भाकरी करायला लागली, मस्त चुलीवरच्या भाकरी पोरांना न्याहारी करायसाठी. हे बघा एक नंबर रोजचं काम आहे ना, एक नंबर भाकरी करायला लागले. आता मुलं गरम गरम भाकरी खाणार आणि शाळेला सुट्टी पडली आहे ना आता. हां मग पोरं बकऱ्यांबरोबर फिरणार. हे बघा असं जेवण कुणाला भेटतं का? पैसे दिल्यानंतर पण असं जेवण भेटत नाही. शेतामध्ये करून खायचं, लई मेहनत लागते त्याला. कामताकडे ना सलामोडीचे आले होते, 2-3 धनगर होते आमच्या पांडुपटला शेतात बसलेले होते त्यांनी. त्यांची पण 100च बकरी आहे. कमी कसं काय हो एवढी? बरोबरच आहे. आता हे सगळं उठवायला किंवा कावायला चारवायला जागा पाहिजे किंवा. हा बकऱ्यांना चारवायसाठी जागा नाहीये म्हणून बकरीचा कळपच कमी केला. मग तुमची तिकडे सलामोडीमध्ये पण असतील ना घरामध्ये? घरामध्ये नाही, शेताकडे तो पण वेगळा कळप आहे? तिथं 3 काय 4 आहेत कळप. म्हणजे मी लहान होतो ना त्यावेळी असं होतं की 400, 500, 1000, 2000 अशी बकरी असायची. आता जरा तुमचं कमी दिसायला. म्हणजे त्या कळपामध्ये मी 2 कळप बघितले, त्याच्यामध्ये मी 100-100च होते. आणि इथं बोलतोय हा पण 100च आहेत बोलतोय, म्हणून विचारलं तुम्हाला. आणि एका रात्रीला किती पैसे घेता इथे तुम्ही? 250 रुपये. मग एका शेताला बसवायला किती दिवस लागतात? त्यांनी किती दिवस बसवतात तेवढं हो. आता ह्याच्यात त्यांनी 4 दिवस बसवलं, 3 दिवसात होईतंय, 4 दिवसात बसवलं. म्हणजे यांनी 4 दिवस इकडे केले. अच्छा, मग बकरी कमी असल्यामुळे नाही सापडलं ते 3 दिवसात भरलं, त्यांनी एक्स्ट्रा 1 दिवस बसवा म्हटलं. एक्स्ट्रा 1 दिवस बसवायला सांगितले. हा मग चालतंय की. आता हे झालेलं आहे सगळं ना. आता इथं खाली इथं बंगल्यात पण बसवणार आहे का? 15 दिवस आहे. कोणाचं जायचं? गणपतींच्या इथं खाली गणपा नाईक. हा इथंच की मग समोर ते बाजूला, त्याच्यामध्ये जाणार आहे आता तुम्ही इकडून? अच्छा अच्छा अच्छा, चांगली गोष्ट आहे. जावा तुम्ही. बाळा तुझं नाव काय रे? राहुल. पूर्ण नाव सांगायचं असतील का? राहुल पूर्ण नाव सांगायचं. राहुल सिद्धप्पा मोकर मुलकर. शब्बास. शाळेला जातोस ना? जायचं बघतेस ना आई कसं करते, मग ते स्ट्रगल करावं लागतंय बघ. मित्रांनो तुम्ही बघितलं हे धनगरी जीवन त्यांचं. आता कळपामध्ये त्यांचे टोटल 3 कळप आहेत बोलतात. सलामोडी आमच्या गावाशेजारीच एक 10 ते 15 किलोमीटर अंतरावर एक सलामोडी नावाचं गाव आहे. त्या गावातील हे धनगर समाज आहे. धनगर समाजामध्ये तुम्ही बघताय की त्यांचे 3 कळप आहेत. म्हणजे 100-100 बकऱ्यांचा, मेंढपाळांचा, 100-100 मेंढ्यांचा असे ते कळप करतायत. आणि टोटल त्यांचे 3 कळप आहेत. त्यांनी 3 कळप एकत्र हँडल नाही करू शकत. त्याचं कारण असं आहे, त्यांनी सांगितलं की पूर्वी लोक आहे ना असं जमिनी सोडायचे रिकामी. मग आता कसं हे कमर्शियल शेती करत असतेवेळी ना सगळी लोक आपल्या शेतीचा पुरेपूर वापर करण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि त्या निमित्ताने ना ह्या बकऱ्यांना ना चरायसाठी कुरणं उरलेली नाहीत, म्हणून त्यांनी कळपच डिवाईड केला. म्हणजे 300, 400, 1000, 1200 अशा बकऱ्यांचा कळप असायचा. आणि आता काय झालं, त्या बकऱ्यांना चरण्यासाठी कुरणं उरलेली नाहीत. त्याच्यामुळे त्यांनी कारण शेतकरी जर कमर्शियल शेती करतोय तर तो आपल्या शेतीचं नुकसान नाही करून घेणार ना. तर आपल्या कुरणामध्ये तर बकऱ्यांना चारवायसाठी आहे ना जागा उरली नाही, कुरणं उरली नाहीत. त्याच्यामुळं धनगरी समाजाने काय केलं, आपला कळप आहे ना डिवाईड केला 100-100 बकऱ्यांचा गट करून. आता हा जो तुम्ही पाहिला ना हा 100 बकऱ्यांचा कळप आहे. म्हणजे छोटी बकरी असतील तर छोट्या कुरणामधून ती चरून जाऊ शकतात. जास्त बकरी असतील तरी ती एकत्र किंवा छोट्या कुरणामध्ये जाणार नाहीत, छोट्या रस्त्याने जाणार नाहीत. म्हणून त्यांनी कळपला डिवाईड केला. कारण बरेचसे शेतकरी आता कमर्शियल शेती करत आहेत, तर बकऱ्यांसाठी चारायसाठी जागा उरलेली नाही आहे. म्हणून या धनगरी समाजानं आपला कळपच त्यांनी डिवाईड केला आणि 100-100 बकऱ्यांचा कळप करून ते आता शेतामध्ये फिरत आहेत. मग विषय असा आहे की मोठी बकरी जी पूर्वी होती म्हणजे 500, 800, 1000, 2000 बकऱ्यांचा कळप असायचा आणि एकत्र एक कुटुंब, पूर्ण परिवार, धनगरी समाजाचा पूर्ण परिवार त्या बकऱ्यांसोबत ना शेतामध्ये एकत्र असायचा. आता कसं झालं आहे
की त्यांनी डिवाईड केले, छोटे छोटे कळप बनवले आणि त्या कळपांसाठी आपल्या फॅमिलीमधले बी डिवाईड केले, फॅमिलीसुद्धा डिवाईड केले. आता 100 बकऱ्यांच्या कळपांसाठी एका रात्रीला शेतकऱ्याकडून ते 250 रुपये घेतात. शेतकऱ्याकडून 250 रुपये घेतात आणि आपला उदरनिर्वाह चालवतात आणि त्याच्यामधूनच त्यांची बकऱ्यांची पैदास वाढवून त्यांचा जेणेकरून बकऱ्यांची पैदास वाढवतात आणि त्यांच्याकडे आता मी 100 कळपामध्ये 17 पिल्लं तयार झाली त्यांची. तर अशा पद्धतीने ते पैदास वाढवून ना आपलं इन्कम जनरेट करतात. तर मित्रांनो, आता आलो मी आमच्या शेतात. हे बघा आमचा ऊस आहे. हा वरच्या साईडला गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो. हा आमचा ऊस आहे. तिथंपर्यंत ती पेटी दिसते ना, तिथेपर्यंत तुम्हाला पेटी दाखवतो. हां, ही पेटी आहे ना बोरवेलची. त्याच्यावरती एक 2-3 ओपे आहेत आमचे. ते बोरवेलची जमीन आहे आणि हा बघा आमचा ऊस. आता हे जे रिकामी आहे ना, ते मागच्या वर्षी याच्यामध्ये ऊस होता. आता ह्या शेतामध्ये ह्यावर्षी आम्ही भात लावणार आहे. कारण 5-6 वर्ष झाली आम्ही ह्या शेतामध्ये कंटिन्युअसली ऊसच होता. तर 4थ्या वर्षाचं खोडं होतं हे ऊसाचं. तर ते काढलं आहे आता. आम्ही नांगर केले, काढलं आहे. आणि मागच्या वर्षी हा एक उपा होता ना, ह्याच्यामध्ये भात केलं होतं. तुम्हाला दिसत असेल बारीकसं भात आलेलं, म्हणजे जे बी पडलेलं होतं ना ते आलेलं आहे ह्या गेल्या पावसामुळे. आणि पाठीमागच्या शेतात तर ते खोडवत होतं, ते आम्ही नांगरट करून सोडलेली आहे. आता ह्याच्यामध्ये वरच्यामध्ये मका लावलेला आहे. तर मका काढून आम्ही पावसाळी पीक, मका हे जनावरांसाठी लावलेलं आहे, चाऱ्यासाठी. मक्याचं वरचं हे सुद्धा काढून आम्ही इथं पण भात लावणार आहे. ह्यावर्षी भाताची राईस प्लांट बोलतात ना लोक, राईस प्लांट. तर राईस प्लांट आम्ही इथे करणार आहे ह्या 3 ओप्यांना आणि वरच्या 1 ओप्याला, म्हणजे टोटल 4. आणि तिकडे आमच्या गावाशेजारी एक शेत आहे, तिथं 10-9 ओपं आहेत. त्या ओप्यामध्ये आम्ही राईस प्लांटच करणार आहे. आणि हे ऊस आहे ना, हा मागच्या वर्षी, म्हणजे हे 3रं खोडवं आहे. हा ऊस त्या कडुलिंबाचं झाड आहे ना तिथंपर्यंत आमचंच आहे आणि पलीकडचा एक पट्टा, हे असं शेत आहे. आणि 4 वर्षापूर्वी म्हणजे लॉकडाऊनमध्ये तिथं आम्ही बाबाला झोपायसाठी खोप केली होती. ती खोप पण बघूया काय तिची दशा आहे, कारण बऱ्याच दिवसानंतर मी आलो आहे. इथे आमची बोराची पेटी आहे व बोरवेलची पेटी आहे. त्या पेटी मंज पडले बांधावरती, पायाला थंडगार लागत आहे. ही पेटी आहे बोरवेलची, नाही तर काढून नेतात लोक. ही बोरवेलची आमची पेटी आहे. अशी ही पेटी आहे बोरवेलची. ही इथे येऊन चालू करावं लागतं आम्हाला पाणी. काल रात्री 12 नंतर लाईट आली पाण्याची. रात्री कृष्णा मामा इकडेच होता पाणी सोडायला, इथे झोपला होता. तिथं काय आता ती खूप पण जुनी झाली, आता परत बनवावी लागणार आहे. बघूया, 37ला वेळ भेटला तर कदाचित येऊन बनवेल तो. मी तर नाही येणार, कारण लिंबाचं झाड एक मोठं झालं आहे. लिंबू तर लागले नाहीत, पण लिंबाचं झाड. आणि हा आमचा बोरवेल आहे मित्रांनो. हा बघा, हा आमचा बोरवेल आहे. बोरवेलच्या बाजूलाच हे लिंबाचं झाड आहे. एक पण लिंबू लागलेलं नाही आहे. हा एक, आणि घराकडे एक, घराच्या बाजूला एक आम्ही केलं होतं लिंबाझाड. आणि ही बाबाला झोपायसाठी व्यवस्था केली होती. तिथे येऊन तो झोपतो आहे. ही त्याची खोप आहे आणि हा आमचा बोरवेल आहे. तर बोरवेलची अशी स्थिती आहे सध्या, तुम्ही बघाल. आणि ह्या बोरवेलच्या बाजूचा हा परिसर, वरच्या साईडला जाऊया. आणि ही ती बाबाला झोपायसाठी ही जागा आम्ही बनवली होती. आता ती खराब झाली. 3-4 वर्षापूर्वी हे बनवलं होतं, त्यांनी पण दुर्लक्ष केलं वाटतं. फक्त येऊन झोपायचं, निघून जायचं, पाणी पाजायचं, हेच त्यांचं काम चालू आहे. आणि हा शेत आहे. शेताच्या सभोवताली इथं आंब्याची 1-2-3 झाडं आहेत. ती आमच्या चुलत्यांच्या आहेत. हे बघा, हे एक झाड आहे, हे एक आहे, हे एक आहे, अशी झाडं आहेत इथे. आणि पाणी आम्ही इकडून सगळ्या शेताला पोचवतो. हे ते शेत आहे. आता सतीश गेला तिकडे बैलगाडी घेऊन मक्याचं धाटं कापायला. बघूया, मला पण जायचं आहे तिकडे. हे बघा, हे तर रात्री त्यांनी पाणी पाजवलं आहे शेतामध्ये. हे बघा, माती अशी रबरबीत झालेली आहे आणि पाणी थोडं साचलं आहे शेतामध्ये. हे बघा, हे असं पाणी साचलं आहे. काल रात्री कृष्णामामा आला होता पाणी पाजवण्यासाठी. रात्री 12ची लाईट आली होती. आणि हे शेत बघा कसं भरगच्च दिसतं आहे, उसाने भरलेलं. मेहनत खूप घेतली आहे. शेतामध्ये अजिबात तण नाही आहे. चांगल्या प्रकारे मशागत केली त्यांनी. त्या वरच्या शेतामध्ये थोडंसं तण आहे. ते खोडवं असल्यामुळं ना
ते शेतामध्ये ही लावणी आहे आणि हे खोडवा आहे. त्याच्यामुळं ना ह्या शेतामध्ये जायला जरासं अवघड वाटतं. मग मन काम नाही करायला, काम करायचं मन बनत नाही. म्हणून इथे ते थोडंसं राहिलेलं आहे. आणि हे बघा कृष्णामामा इथे झोपतो आहे खोपीमध्ये. इथं खूप बांधून दिले ते शेतामध्ये, पाणी सोडायला येतो ना रात्रीचं, म्हणून त्याला इथं आम्ही खूप बांधून दिली आहे. तर चला खालच्या साईडला जाऊया थोडं आणि तिथून मग घरी जाऊया. अशा प्रकारे इथं बोरवेलची शेती मित्रांनो करत आहोत. आता तुम्ही शेतकरी बघितलं असेल, आम्ही राईस प्लांट लावणार आहे. राईस प्लांटच्या शेताची पण तुम्हाला हे दिसले असेल व्हिडिओमध्ये, प्लांट दिसला असेल. ते 4 ओपे आहेत, ते आम्ही राईस प्लांट करणार आहे यावर्षी. कारण बराच वेळ झाला की कंटिन्युअसली ऊस करून शेत उबगलं आहे. ऊसाला ना एकच माणसाचं जसं एकच जेवण रोज खायला लागलं तर माणूस उबगतो ना, तशा पद्धतीनं शेतसुद्धा कंटिन्युअसली ऊस आहे ना, तर त्याचे जमिनीचा मशागत होत नाही. मुळात म्हणजे शेताची मशागत होत नाही. कारण आपण लावणीच्या अगोदरच शेताची सगळी मशागत करतो आणि दुसऱ्या वर्षी मग हलकीशी मशागत होते. दुसऱ्या वर्षापासून पुढची 3 वर्ष ना मशागत शेताची कमी होते. त्यासाठी शेत ते जितकं उत्पन्न द्यायला हवं ना शेतानं तेवढं उत्पन्न देत नाही. म्हणून 3-4 वर्षानंतर त्या शेताला एक ब्रेक घ्यायचा आणि दुसरं उत्पन्न त्या शेतातून घ्यायचं, असं यांचं शेतकऱ्यांचं प्लॅनिंग असतं. म्हणूनच ह्या वर्षी आता ह्या अखंड पट्टी आहे ना ही भाताची तुम्हाला दाखवली ती, त्या पट्टीमध्ये मागच्या वर्षी 2-4 रोपे काढले, आत्ता ह्या वर्षी 2 रोपे काढलेत. आता पूर्ण या शेताला लगातार 3 वर्ष आम्ही भातच लावणार आहे. भात लावून झालं तर भाताला ज्यावेळी जमीन उबगेल ना त्यावेळी मग परत आम्ही ऊसाची लावणी करणार ह्या शेतामध्ये. आणि त्याच्यानंतर मग हे आता जिथं ऊस आहे तो ऊस काढणार आणि ह्याच्यामध्ये राईस प्लांट करणार. म्हणजे अल्टरनेटिव्ह ऑप्शन ठेवलेले आहेत आम्ही. अशा पद्धतीने इथं शेतीचा उपयोग करायचा आहे. आता बघूया मी कशा पद्धतीनं होते. पाऊस तर पडला, शेती आता मशागतीला तयार आहे. सतीश आज जाणार आहे मड्डीच्या शेताकडे, कारण तिथे कणसं आहेत ना ऊसामध्ये, कणसं पण आंतरपीक घेतलेलं आहे. तर आंतरपीक घेतेवेळी ना ते ऊसाची कणसं जी आम्ही विहिरीवर बघितली ना तशा पद्धतीनं तिथं ऊसामध्ये आलेली आहेत. आणि ती आता मक्याची दाटं कापून नेऊन ना जनावरांना चारा बी होईल आणि कणसं पण काढून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने सतीश तिकडे गेलेला आहे. ते काम संपलं की उद्या बहुतेक इकडे येऊ आम्ही. ट्रॅक्टर सांगितलेला आहे. आज संध्याकाळी जमलं तर सतीश दुपारीच जाऊन आणेल ट्रॅक्टर. त्याने ट्रॅक्टर घेऊन आला की मग आम्ही ट्रॅक्टरची मशागत शेताची सुरुवात करणार आणि बघूया कसं चालते काय चालते. आणि मित्रांनो आता तुम्हाला शेत संपूर्ण मी ऊसाचं शेत दाखवलेलं आहे, बोरवेल दाखवलेला आहे. आणि अचानक आम्हाला एक धनगरी समाज भेटला इथे, तो पण तुम्हाला दाखवला आहे मी. तर आता आम्ही जाऊया घराकडे, कारण बराच वेळ झाला शेतामध्ये आलो आहे. सूर्यनारायण पण हळूहळू वरती चढलेत आता. तर आम्ही आता जाऊया घराकडे. शेत तर तुम्ही बघितलं सर्व. आणि जर व्हिडिओ आवडलास तुम्ही सर्वांनी कृपया लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला हिट करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला माझे येणारे व्हिडिओ आहेत ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. तर मित्रांनो चला आजचा ब्लॉग आम्ही इथेच बंद करूया. थँक्यू, धन्यवाद.